पुण्यामध्ये सर्वांचं स्वागत। जय जय पांडुरंग हरी। पुण्यामध्ये पालखी आलेले आहेत, पुण्यामध्ये वारकरी आलेले आहेत, सर्वत्र आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे। सर्वच जण वारकऱ्यांचं स्वागत अतिशय उत्साहात करताना दिसतायत। माजी नगरसेवक अजय भाऊ खेडेकर यांच्या वतीने देखील वारकऱ्यांचं स्वागत अतिशय उत्साहात करण्यात आलं। नक्की हा सोहळा कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया। आता आपल्या सोबत आहेत अजय भाऊ खेडेकर, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। काय सांगाल भाऊ, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वारकरी आलेले आहेत, आपण त्यांची सेवा करताय, काय सांगाल? खरंच पुण्यामध्ये खऱ्या अर्थानं जो दिवाळीचा उत्सव साजरा होतो त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, संत तुकाराम महाराजांची पालखी या पुण्यनगरीमध्ये आगमन झाल्यानंतर पुणेकर अतिशय उत्साहानं त्याचं स्वागत करतात। प्रत्येक घराघरामध्ये 4 वारकरी असतील, 10 वारकरी असतील, आमच्याकडे तर दिंड्या उतरवतात आणि आमच्या इथे गेल्या 30 वर्षाच्या परंपरेप्रमाणे दिंड्या उतरवल्या जातात आणि प्रत्येक वारकऱ्याला त्यांचा मान सन्मान केला जातो। अशा पद्धतीने एक नवीन पिढीला एक चांगला संदेश देण्याचा आम्ही एक विषय करत असतो की जेणेकरून लहान मुलं इथे येत असतात आणि ते आता ह्या वर्षी कमीत कमी 25 लहान मुलं की जी वयाच्या 10 वर्षापासून 16 वर्षी आहेत ती या वर्षी वारीला चाललेली आहेत आणि त्यांनी वारकरी परंपरा त्यांनी जतन करण्याचं काम केलंय आणि ती स्वतः भजन कीर्तन गातात आणि ह्या वारकरी संप्रदायामध्ये रंगून जाऊन अशा पद्धतीने ते वारी पूर्ण करतात आणि ही परंपरा त्यांनी अखंडित चालू ठेवली आहे। माझ्या ठिकाणी आगे महाराज दिंडी क्रमांक 100 आणि 57 दिंडी या दोन्ही तुकाराम महाराजांच्या दिंड्या माझ्याकडे दरवर्षी घरी जेवायला असतात आणि त्या सर्व वारकऱ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि सर्व माझी टीम, माझे कार्यकर्ते अहोरात्र सेवा करून त्यांची सेवा करतात। काही ठिकाणी आता माझ्या प्रभाग 18 मध्ये सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झाले, प्रत्येक मंडळाने त्यांची जेवायची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था, काही ठिकाणी वारकऱ्यांची अक्षरशः पायाला मॉलिश करण्याची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था इतक्या मोठ्या प्रमाणात केली गेलेली आहे। आणि माझ्या ठिकाणी या ठिकाणी जयसिंगपूरचेही एक वैष्णवी वरद विनायक मंडळ जयसिंगपूर हेही या ठिकाणी येतात, ही या ठिकाणी येऊन सेवा देतात। तसेच आमच्या आगे महाराजांची दिंडी दरवर्षी सालाबादप्रमाणे या ठिकाणी येत असते आणि अहोरात्र आम्ही त्यांची सेवा करतो आणि एक भाग्य आम्हाला लागतं पांडुरंगाच्या कृपेने। रामकृष्ण हरी। धन्यवाद। आतापर्यंत आम्ही जवळजवळ 10 वर्ष इथं भजनाला येतो। खेडेकर फॅमिलीनं आम्हाला निमंत्रण दिलं आहे, सेवा करण्याची संधी दिली, ते महत्त्वाचं। पुन्हा सेवा करतात ते करतात, पुन्हा लोकांना भोजन देतात, सगळीच लोक भोजन देतात, पण बाकीचे कार्यक्रम लहानापासून थोरापर्यंत करण्याचं पुण्य ते करतात। आणि आम्ही जवळजवळ 20 वर्ष 25 वर्ष ही वारी चालत जातो आणि इथं येऊन सेवा करतो आणि पुन्हा पुढं आम्ही जातो। पण आमच्या जयसिंगपूरच्या भजनी मंडळाला, वरद विनायक भजनी मंडळाला खूप दिवसापासून ओढ होती आणि आम्हाला एक सेवा करण्याची संधी खेडेकर फॅमिलीमुळे मिळाली आणि बोंडगे साहेबांच्यामुळे मिळाली। त्यामुळे या फॅमिलीची आम्ही वारकरी म्हणून एक आणि भजनी म्हणून अत्यंत ऋणी आहोत आणि पांडुरंग त्यांच्या सगळ्या फॅमिलीला सद्बुद्धी आणि आयुष्य देवो एवढीच पांडुरंग चरणी प्रार्थना करतो। मी जयसिंगपूर भजनी मंडळातून आलो, आम्ही 14 मेंबर आहे आणि दरवर्षी आम्ही येतो। दरवर्षी ह्या फॅमिलीने आम्हाला खूप सहकार्य केले आणि आमचं खूप त्यांनी आम्हाला हे ते सत्कार करून आमचं भजन मंडळाला त्यांनी फार हे केलं आहे आणि त्यांना असंच त्यांना विठ्ठलाची कृपा असो अशी इच्छा आहे। तुकाराम महाराजांच्या पालखीच्या प्रस्थानानिमित्त मी दरवर्षी पुण्यामध्ये येतो। हे जे खेडेकर कुटुंब आहे ते दरवर्षी आम्हाला निमंत्रित करते, त्यांच्या आग्रहाखातर येतो। आमचा भजनाचा कार्यक्रम ते नेहमी ठेवतात आणि त्यांना या गोष्टीचा खूप लाभ त्यांच्यासह आम्हालाही मिळतो आणि आम्ही आनंदाने घरी परत जातो। रामकृष्ण हरी। आम्ही पंढरपूर जाणाऱ्या दिंडी सोहळ्यामध्ये खेडेकर साहेबांच्या विनंतीनुसार जयसिंगपूर भजनी मंडळ प्रतिवर्षी आम्ही सेवा बजावण्यासाठी येत असतो। सेवा केल्यानंतर आम्हाला जो मनाला आनंद होतो किंवा समाधान वाटतं तो इतका आनंद होतो की गगनात मावत नाही आहे आणि ती सेवा करून आम्ही आमची घरी आमच्या आनंदाने आम्ही परत जातो। रामकृष्ण हरी। 2 वर्ष झालं वारीला आलो तर आम्ही आनंद वाटतोय आम्हाला। आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आनंद आहे, आनंद वाटतो आम्हाला। पुण्यात आल्यानंतर स्वागत, आता हे जिथं दिंड्या उतरतात तिथं स्वागतच होतंय ना तिथे, हा चांगलं वाटतंय।
मी वारीला आले, इथं चांगलं ठिकाण आहे, जेवणाची पद्धतशीर सोयी. पहिलीच वारी माझी ही. चांगलं आहे, पद्धतशीर चांगलं जेवण आहे, चांगलं पद्धतशीर चाललेलं आहे. कार्यक्रम बी चांगला झालाय.